नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं काही ते समजेल. त्याचप्रमाणे आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील, त्यांनाही याचा लाभ घेता येईल. आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आपण बघत आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये. आज बघणार आहोत त्याचाच भाग 48वा. चला तर मग सुरुवात करू. पहिलं वाक्य बघू. हे सर्वप्रथम करूया. हे सर्वप्रथम करूया. आता करूया म्हणून लेट्स यूज केलं जातं. म्हणून लेट्स डू धिस फर्स्ट ऑफ ऑल. लेट्स डू धिस फर्स्ट ऑफ ऑल. ऑफ ऑल म्हणजे सर्वात प्रथम आपण हे करू. लेट्स डू धिस फर्स्ट ऑफ ऑल. त्याच्यानंतर दुसरं वाक्य. तुम्ही सवयीचे प्राणी आहात का? तुम्ही सवयीचे प्राणी आहात का? हो किंवा नाही म्हणजे ॲक्झिलरी वर्ब्स हेल्पिंग वर्बने सुरुवात, आणि ते वर्तमान काळचं आहे म्हणून आर यूज केलेलं आहे. आर यू क्रिएचर ऑफ हॅबिट. आर यू क्रिएचर ऑफ हॅबिट्स. आता क्रिएचर म्हणजे काय? प्राणी असं आहे, आणि क्वेश्चन्स मार्क आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. मला यापैकी एकही नको आहे. मला यापैकी एकही नको आहे. वाक्याना आय डोंट वॉन्ट आयदर ऑफ देम. आय डोंट वॉन्ट आयदर ऑफ देम. आयदर म्हणजे एकही नको, म्हणून डोंट म्हणजे नको आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य. तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता? तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता? आता इथे हो किंवा नाही येणार नाही, म्हणून WH टाईप वर्ड्सने सुरुवात झालेली आहे. वाक्य कसं आहे ना. व्हॉट सॉर्ट ऑफ वर्क डू यू डू? व्हॉट सॉर्ट ऑफ वर्क डू यू डू? सॉर्ट ऑफ वर्क म्हणजे कोणत्या प्रकारचे, डू यू डू म्हणजे काम करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य. तिची सर्व गाणी हिट झाली. तिची सर्व गाणी हिट झालेली आहेत. भूतकाळ वापरायचा म्हणून ऑल ऑफ हर सॉंग्स बिकेम हिट्स. ऑल ऑफ हर सॉंग बिकेम हिट्स. बिकेम म्हणजे झाली, बिकमचं बिकेम झालेला आहे तो, आणि हिट्स होणे म्हणजे सुपर हिट्स होणे. त्याच्यानंतर सहावं वाक्य बघा. तो गुन्ह्यात निर्दोष होता. तो गुन्ह्यात निर्दोष होता. वाक्याना ही वॉज इनोसंट ऑफ द क्राईम. ही वॉज इनोसंट ऑफ द क्राईम. क्राईम म्हणजे गुन्हा, इनोसंट म्हणजे निर्दोष, आणि होता भूतकाळ आहे म्हणून वॉज वापरलेलं आहे. त्याच्यानंतर सातवं वाक्य. मी तिथे डझनभर म्हणजे 12 वेळा गेलो. मी तिथे डझनभर किंवा 12 वेळा गेलो असेल असं आहे, गेलो. वाक्य येणार आय वेंट देअर डझन ऑफ टाईम्स. आय वेंट देअर डझन ऑफ टाईम्स. वेंट म्हणजे काय? गेलो. भूतकाळ आहे तो, जाण्याचा भूतकाळ वेंट आहे, म्हणून ते भूतकाळी रूप आलेलं आहे. आठवं वाक्य. मी या गरम हवामानामुळे म्हणजे अतिउष्णतेमुळे आजारी आहे. मी या गरम हवामानामुळे म्हणजे अतिउष्णतेमुळे आजारी आहे. वाक्याना आय एम सिक ऑफ धिस हॉट वेदर. आय एम सिक ऑफ धिस हॉट वेदर. वेदर म्हणजे हवामान. त्याच्यानंतर नववं वाक्य. जगण्याचा खर्च वाढला आहे. जगण्याचा खर्च वाढला आहे. आता जगण्याचा खर्च म्हणजे द कॉस्ट ऑफ लिव्हिंग. द कॉस्ट ऑफ लिव्हिंग हॅज राईज. द कॉस्ट ऑफ लिव्हिंग हॅज रायझन वापरलेलं आहे, कारण वाढला आहे म्हणजे पूर्ण झालेली आहे क्रिया, म्हणून हॅव हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप रायझन झालेलं आहे बघा. द कॉस्ट ऑफ लिव्हिंग हॅज रायझन. त्याच्यानंतर 10वं वाक्य. नीता माझ्या 2 रांगा पुढे बसली. नीता माझ्या 2 रांगा पुढे बसली. वाक्य येणार नीता सॅट 2 rows अहेड ऑफ मी. नीता सॅट 2 rows अहेड ऑफ मी. त्याच्यानंतर 11वं वाक्य.
त्याने विचार केला एक चांगला उपाय होता. त्याने विचार केला एक चांगला उपाय होता. वाक्यणा ही थॉट ऑफ द गुड सोल्युशन. ही थॉट ऑफ द गुड सोल्युशन. विचार केला म्हणजे थॉट आलेला आहे. विचार करणे म्हणजे थिंक होतं, त्याचा भूतकाळ तो थॉट आलेला आहे. ऑफ अ गुड सोल्युशन म्हणजे उपाय, पर्याय. त्याच्यानंतर 12वं वाक्य. त्याची पत्नी माझ्या मैत्रिणीपैकी एक आहे. त्याची पत्नी माझ्या मैत्रिणीपैकी एक आहे म्हणजे मी ओळखतो असं आहे. हिज वाईफ इज वन ऑफ माय फ्रेंड्स. हिज वाईफ इज वन ऑफ माय फ्रेंड्स. हिज वाईफ्स म्हणजे त्याची बायको, त्याची पत्नी. 13वं वाक्य. मी सुट्टीत गावाबाहेर होतो. मी सुट्टीत गावाबाहेर होतो. वाक्यणा आय वॉज आउट ऑफ टाऊन ऑन व्हेकेशन. आय वॉज आउट ऑफ टाऊन ऑन व्हेकेशन. व्हेकेशन म्हणजे सुट्टीमध्ये. होतो म्हणून वॉज आलेला आहे, भूतकाळ आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य. अंड्याचे भाव वाढत आहेत. अंड्याचे भाव वाढत आहेत. वाक्यणा द प्राईज ऑफ एग्स इज गोईंग अप. द प्राईज ऑफ एग इज गोईंग अप. गोईंग अप म्हणजे गोईंग अप होणे, वाढत जाणे असं आहे ते, म्हणून गोईंग अप यूज केलेलं आहे. द प्राईज ऑफ एग्स म्हणजे अंड्याचे भाव आणि इज वापरलेला आहे साठी वर्तमान काळ आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य. तू कोणत्या प्रकारचे जेवण खाल्लेस. तू कोणत्या प्रकारचे जेवण खाल्लेस. आपण WH टाईप क्वेश्चन्स आहे. वाक्यणा व्हॉट काइंड ऑफ मील डिड यू ईट. व्हॉट काइंड ऑफ मील डिड यू ईट. खाल्लेस, खाल्लेला आहे म्हणून डीड यूज केलेला आहे. साध्या वर्तमान काळात डीड यूज केलं जातं, माहिती असेलच, म्हणून डीड वापरलेला आहे आणि ईट आहे असं आहे ते. आणि लास्टला क्वेश्चन मार्क आहे. त्याच्यानंतर 16वं वाक्य. तो बरा होण्याची कोणतीही शक्यता नाही. तो बरा होण्याची कोणतीही शक्यता नाही. वाक्यणा ही हॅज नो चान्स ऑफ रिकवरिंग. ही हॅज नो चान्स ऑफ रिकवरिंग. रिकवरिंग होणे, रिकवर होणे म्हणजे बरा होणे. चान्स नाही म्हणजे शक्यता नाही असं आहे. ही हॅज नो चान्स ऑफ रिकवरिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य. तिला धोक्याची जाणीव नव्हती. तिला धोक्याची जाणीव नव्हती. वाक्यणा शी वॉज नॉट अवेअर ऑफ द डेंजर. शी वॉज नॉट अवेअर ऑफ द डेंजर. जाणीव म्हणजे अवेअर होणे, डेंजर म्हणजे धोका असं वाक्य आहे ते. आणि नव्हती भूतकाळ आहे तो, बरोबर ना, म्हणून वॉज नॉट आलेला आहे. वॉजंट पण म्हटलं तरीही चालेल. शी वॉजंट अवेअर ऑफ द डेंजर. त्याच्यानंतर 18वं वाक्य. माझी सुटकेस कागदांनी भरलेली आहे. माझी सुटकेस कागदांनी भरलेली आहे. वाक्यणा माय ब्रीफकेस इज फुल ऑफ पेपर्स. माय ब्रीफकेस इज फुल ऑफ पेपर्स. लक्षात घ्या इथे ब्रीड केस झालेला आहे, ब्रीफ केस आहे ते, BRIEF आहे तो. डी काढून टाका, रिमूव्ह करा आणि ॲप घाला म्हणजे ती ब्रीफ केस होईल. ब्रीफ केस इज फुल ऑफ पेपर्स. पेपर्स म्हणजे कागदाने भरलेली. त्याच्यानंतर 19वं वाक्य. तिने माझ्यावर खोटारडेपणाचा आरोप केला. तिने माझ्यावर खोटारडेपणाचा आरोप केला. वाक्यणा शी ॲक्युज्ड मी ऑफ बीइंग अ लायर. शी ॲक्युज्ड मी ऑफ बीइंग अ लायर. ॲक्युज्ड म्हणजे काय करणे, आरोप करणे, आणि खोटारडेपणा म्हणजे लाय, त्याचं लायर झालेलं आहे. शी ॲक्युज्ड मी ऑफ बीइंग अ लायर. त्याच्यानंतर 20वं वाक्य. मी तिला माझ्या मनातून बाहेर काढू शकत नाही. मी तिला माझ्या मनातून बाहेर काढू शकत नाही म्हणून कांट यूज होणार इथे. बघा खाली वाक्यात. आय कांट गेट हर आउट ऑफ माय माइंड. आय कांट गेट हर आउट ऑफ माय माइंड. माइंड म्हणजे मनातून. कांट गेट म्हणजे काढू शकत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट 21वं वाक्य. ये आणि मला भेट. ये आणि मला भेट. वाक्यणा कम अँड सी मी. कम अँड सी मी. काही वेळा कम अँड मीट मी पण येतं, लक्षात घ्या. मला भेट, मीट मी, पण सी मी पण येतं. सी मी जरा चांगलं वाटतं इम्प्रेशन वाईज म्हणून सी मी. कम अँड सी मी. त्याच्यानंतर 22. गप्प बसा आणि ऐका. गप्प बसा आणि ऐका. वाक्यणा शट अप अँड लिसन. शट अप अँड लिसन. त्याच्यानंतर 23वं. जा आणि पहा कोण आहे ते.
जा आणि पहा कोण आहे ते. वाक्य आहे ना, गो अँड गो अँड सी हू इट इज. गो अँड सी हू इट इज म्हणजे कोण आहे ते पहा. त्याच्यानंतर 24 वाक्य, ती लिहू आणि वाचू शकते. ती लिहू आणि वाचू शकते. वाक्य आहे ना, शी कॅन रीड अँड राईट. शी कॅन रीड अँड राईट. रीड म्हणजे काय? रीड म्हणजे वाचणे अँड राईट म्हणजे लिहिणे असं आहे ते. शी कॅन रीड अँड राईट. त्याच्यानंतर 25 रीड वाचणे, यस, अँड राईट लिहिणे. त्याच्यानंतर 25 वाक्य, मी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. मी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा 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 मीन्स अगेन अँड अगेन. प्रयत्न करणे म्हणजे ट्राय करणे, पण केला आहे, भूतकाळ आहे, पास्ट आहे, म्हणून ट्राईड यूज झालेला आहे. आय ट्राईड अगेन अँड अगेन. आय ट्राईड अगेन अँड अगेन. ही झाली 25 वाक्य. खूप सोपी आहे, सिम्पल आहे, छोटी आहेत, पण खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला वाचल्यावरती लक्षात येतील. अशी छोटी छोटी वाक्य जर आपण केली तर कॉन्व्हर्सेशन इझिली होऊन जातं. त्याच्यामुळे व्यवस्थित करा, लक्ष द्या, लक्ष देऊन करा, म्हणजे व्यवस्थित लक्षात राहतील. आणि कशी बनवली आहेत, कशी केली आहे, त्याच्यापासून तुम्ही अजून पण वाक्य बनवू शकता. ते पण ट्राय करा, अजून पण वाक्य तुम्ही बनवा. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तुमच्या हेल्पसाठी. फेसबुक पेज आहे आमचं, इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. ऑल्सो प्रतिलिपी अकाउंट पेज आहे, स्मिताचा भाऊ. अँड लिंक्डइन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत, एन स्वप्नील, स्मिताचा भाऊ. तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका, म्हणजे ज्यावेळी व्हिडिओ टाकू किंवा अजून काही करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. त्यामुळे व्यवस्थित करा, लक्ष देऊन करा. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन वाक्ये घेऊन नवीन सरावासाठी. तोपर्यंत धन्यवाद.